हे पीक पूर्ण लॉस गेलं, पूर्ण लॉस गेला. यात काय राहिलं नाही आता या पिकात. आता याच्यात बघा खर्च निघायची मुश्किल आहे बघा. पण पाहताय माझ्या पाठीमाग ही भोगावतीची नदी आहे. ह्या नदीचा पाण्याचा प्रवाह बघा, पाणी वाढतंय आणि हेच वाढणारं पाणी या ठिकाणी आता पुन्हा या कांद्याच्या शेतामध्ये येणार आहे. हेच पाणी वाढणारं या सोयाबीन मध्ये येणार आहे. कोण प्रतिनिधी तुमच्या शेताच्या बांधावर आला आहे का? नाही नाही राव, कोण एक सुद्धा आला नाही बघा. एक सुद्धा प्रतिनिधी आला नाही ना, कोण आलेला नाही. कोण तलाठी म्हणजे आपलं काय कृषी अधिकारी ही कोण फोन सुद्धा नाही का शेतकऱ्याला. सध्या नदीला प्रचंड पाणी आहे आणि वरून ही पाऊस बंद व्हायचं नाव घेणं गेलाय, त्याच्यामुळे पाणी ही वाढायला लागलं. वाहतं पाणी लाईव्ह बघताय आपण या ठिकाणी. कसं शेतकऱ्यांनी काय करायचं नेमकं? बघा, भोगावती नदीचं पाणी थेट शेतामध्ये घुसलंय या ठिकाणी. मी सध्या आहे शेताच्या बांधावर. पडत्या पावसामध्ये शेती, माती आणि शेतकऱ्यांच्या प्रती आपले नाळ असल्यामुळे शेतकरी बापाची आज अवस्था काय सुरू आहे, बांधावरच्या शेतकऱ्यांचं जगणं काय आहे. सर्वत्र पाऊस पडतोय. हा येणारा पाऊस फक्त पाणी घेऊन नाही आला, तर शेतकऱ्याच्या डोळ्यात अश्रू घेऊन आला आहे. आपण पाहताय कांद्याच्या शेतामध्ये उभा आहे. सगळ्या शेतामध्ये या ठिकाणी पाणी झालं आहे. आपण या शेतकऱ्यांसोबत थेट आहोत. आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया त्यांची प्रतिक्रिया. कधीपासून पाऊस सुरू आहे? 5 महिने झाला बघा पाऊस चालू आहे फुल. पण आता जरा थोडी उघडाप दिली. त्या पिरियड मध्ये आम्ही काय केलं, शेतात थोडी काम उरकून घेतली. कांदे रोप लावा आले ते, कांद्याचे बेचाला पैसे गेले तर मग कांदा लागण हे आपली करावे म्हणलं. पुन्हा चालू केलं तर